जय बड़ी से तुम आगे बढ़ो। रामकृष्ण हरी। जय बड़ी से तुम आगे बढ़ो। शरदचंद्र पवार साहेबांचा आपल्या जिल्ह्याचे पारनेरला सभा करायच्या ऐवजी निगोजला का हे काय मला कळेना। आता विचारायचं कसं, खासदारांनी ठेवलेली आहे म्हटल्यावर काहीतरी कारण असेल म्हटलं, विचारायला नको। आणि राहुरीहून ते निघाले त्यावेळी मी म्हटलं की पारनेरची सभा नाही म्हटले, निगोजला आहे। मी म्हटलं आता फार वेळ होईल म्हटलं, माणसं थांबतील का, तुम्ही या तर म्हणते, बघू तर काय होते म्हणते, तुम्ही नुसतं या। इतक्या उशिरा देखील तुम्ही सगळे आतापर्यंत थांबला, तुमचं शरद पवार साहेबांच्यावर आणि तुमच्या खासदारांच्यावर किती प्रेम आहे याची पोचपावती आहे। शिवस्वराज्य यात्रेचा उद्देश माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितला असेल, त्या उद्देशात मी परत जाणार आहे। पण आई मळंगंगेचा आशीर्वाद घेऊन जो या चौकातून सुरू करतो त्याला यश कायम मिळतं असं खासदार साहेबांनी उल्लेख केला। लोकसभेला 400 पार जाणारे 240 वर थांबले आणि कॉरिडॉरमध्ये उभा राहून फोटो काढायची पाळी त्यांच्यावर आली। आणि आपण इथून ज्याला पाठवलं त्याच्याबरोबर त्यांना फोटो काढायची व्यवस्था झाली, ही तुमच्या मताची ताकद आहे, हे कधी विसरू नका। 240 झाले तरी 2 टेकू घेतले, नितेश कुमारचे आणि त्या चंद्राबाबू नायडूचे। ते खासदार साहेब म्हटले ते बरोबर आहे, आज त्यांच्या मागे पुढे पोलीस फिरतायत, अधिकारी फिरतायत, याचं कारण हे 2 टेकू भाजपने घेतलेले। नितीश कुमार यांचं दुसरं नाव आहे पलटूराम, गडी कधी पलटी मारेल सांगता येत नाही। चंद्राबाबू नायडूच्या विरोधात भाजपने पूर्ण जुपी केलेली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना तुरुंगात घातलेलं, त्या चंद्राबाबू नायडूंवर शिव्याशाप करणारे म्हणजे टीका करणारे भाजप जाऊन पाया पडली आणि त्याचा पाठिंबा घेतला। तो पण वेळेचीच वाट बघत असेल ना, त्यामुळे हे सरकार काही 5 वर्ष काढणार नाही। त्यामुळे निलेश लंके जे म्हटले ते लंके साहेबांची वाणी खरी ठरणार आहे, कारण आई मळंगंगेचा आशीर्वाद आहे। वर्ष 6 महिन्यात सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तारूढ पक्षाचे खासदार म्हणून निलेश लंके एक दिवस पुन्हा या 5 वर्षातच दिल्लीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सत्तारूढ पक्षाचे खासदार म्हणून जातील। पण खासदार झाल्यानंतर देखील ज्या प्रश्नावर लढाई करायची आहे,
ज्यामध्ये राज्य सरकारची जाग राज्य सरकारला आणायची आहे. मग तो कांद्याचा प्रश्न असो किंवा दुधाचा प्रश्न असो, निलेश लंकेने उपोषण करणं, आंदोलन करणं हे कधी सोडलं नाही. एखादा माणूस म्हटला असता आत्ताच खासदार झाले, कशाला लफडे, अजून 5 वर्ष आहेत, त्यावेळी दंगा करू. पण निलेश लंके हा इतका जागृत नेता आहे की कांद्याच्या प्रश्नावर योग्य वेळी आंदोलन केलं आणि कांद्याच्या बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. दुधाच्या संदर्भात देखील अगदी दुग्ध विकास मंत्री या नात्याने विखेच त्यांना भेटायला तिथं आले. त्यांना म्हणावं लागलंय खासदार साहेब म्हणून, ते मंत्री म्हणून तिथं आले आणि त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यांनी आम्हाला आश्वासन त्यावेळी दिलेलं की आम्ही केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवतोय आणि प्रस्ताव पाठवून आधारभूत किंमत देण्याच्या संदर्भात जो निलेश लंके साहेबांचा आग्रह होता त्याविषयी आम्ही पावलं टाकू. पण नंतर काही फारसं झालं नाही. आता घोडा मैदान काही लांब नाही. वर्ष 6 महिने थांबायची गरज नाही. 1-2 महिन्यात आता निवडणूक होईल. या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत सरकार तोऱ्यात वागत होतं महाराष्ट्रात. लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी 31 खासदारांचा पराभव झाला त्यांच्या. त्यानंतर जमिनीवर आले आणि इतके घाबरले सरकारने तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं. उघडलं नाही, काढूनच बाजूला ठेवलं. म्हणेल त्या गोष्टी आता मान्य होतात. काल परवा मी माहिती घेतली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महाराष्ट्र सरकारने आता पत्र दिले की आम्हाला डिसेंबर पर्यंत 1.25 लाख कोटीचं कर्ज पाहिजे. का? ह्या सगळ्या योजना टिकवण्यासाठी आणि चालवण्यासाठी. आठवड्याला 4-6 हजार कोटी रुपये पाहिजेत असं पत्रात उल्लेख आहे. म्हणजे राज्यावर आज 8 लाख कोटीचं कर्ज आहे. हे बहात्तर जायच्या आधी 9-9.25 लाख कोटीपर्यंत राज्यावरचं कर्ज पोचवायचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. महाराष्ट्रामध्ये एवढी भ्रष्ट राजवट आजपर्यंत कधी झाली नाही. टेंडर भरणाऱ्यांच्या पासून टेंडर कुणाला द्यायचं याचं आधीच प्लॅनिंग करून टेंडर भरायच्या पद्धती आता महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहे. हजारो कोटीची टेंडर निघाली. आपल्या लोकसभेच्या आधी 90,000 कोटीचे 6 रस्ते करायचे टेंडर सरकारने काढले. त्या राजेश टोपेंच्या जालन्यापासून तिकडं नांदेडपर्यंत जाणारा एक रस्ता आहे. 11,000 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. दिलं कितीला? 15,000 कोटीला. 1 किलोमीटरला सरकार तिथं 83 कोटी रुपये खर्च करायला लागले. विरार पासून अलिबाग पर्यंत नवा एक रस्ता काढायचा. कुणी अर्ज केला नसेल, कुणी मागणी केली नसेल, पण सरकारने रस्ता काढलाय. आम्ही इथं अर्ज करून आमचे शिवारातले रस्ते करा म्हणून विनंती करतो, ते होत नाही. पण विरार पासून अलिबाग पर्यंतचा 96 किलोमीटरचा कॉरिडॉर नवा तयार करताना 20,000 कोटीचं टेंडर काढलं. 26,000 कोटीला सरकार द्यायला लागलं. म्हणजे 1 किलोमीटरला महाराष्ट्रामध्ये 273 कोटी रुपयाच्या किमतीचा 1 किलोमीटर असा 96 किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्रात व्हायला लागला. खेड्यापाड्यातल्या रस्त्यांचा पत्ता नाही. आता आम्ही तिकडनं आलो, राहुरीहून नगरपर्यंत रस्त्याची काय दुरावस्था झाली आहे. दैनंदिन वापरात जे रस्ते आहेत, ज्याच्यावर गरज आहे त्याच्यावर पैसे नाहीत. नकाशावर लाईन मारायची आणि नवा रस्ता करायचा आणि शून्यातून रस्ता तयार करताना त्याच्या एस्टिमेटला काही पारावर राहत नाही. 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला जातच कसं, हा आमचा प्रश्न आहे. भ्रष्टाचार मित्रांनो एवढा आहे, कुठल्याही अधिकाऱ्याला खासगीत जाऊन विचारा किती देऊन आलास.
पोलिसांच्या मध्ये तीच अवस्था, तहसीलदारांच्या मध्ये तीच अवस्था, राज्यातल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना विचारा, काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा मित्रांनो कधी नव्हता, तो या सरकारने 1.5 वर्षात सुरू केलेला आहे. आज शिर्डीला कार्यक्रम झाला. शिर्डीला झालेल्या कार्यक्रमामध्ये 5-7 कोटी रुपये सरकारचे गेले असते. त्या वांबोरीमध्ये चारही बाजूला रस्त्यानं विद्यार्थी जातात, ते एका ठिकाणी थांबलेले होते. का तर सगळ्या एसट्या या शिर्डीकडे पाठवलेल्या होत्या. 4-6 तास या शहरात, या जिल्ह्यातल्या नागरिकांच्याकडे एसटीची उपलब्धता नव्हती. म्हणजे सत्ता आल्यानंतर किती वापर करायचा यंत्रणेचा ह्याला काही प्रारावा राहिलेला नाही. ते तुमच्याकडे आलाय की नाही माहित नाही, ते सरकार आपल्या दारी नावाची एक योजना आहे. म्हणजे काय, तहसीलदार, प्रांत, तलाठी सगळ्यांना सांगायचे दाखले देऊ नका, साहेब आल्यावर दाखले द्यायचे. महिनाभर कुणाचं कामच करायचं नाही ते, आणि मग सगळ्यांना बोलवायचे, या साहेब येणार आहेत म्हणून. 2-4 कोटीचा मांडव टाकायचा, जेवणाची व्यवस्था करायची आणि कार्यक्रम करायचा. साहेबांचं ह्या तिघांचं भाषण नाईलाजानं सगळ्यांनी ऐकायचं आणि मग सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम, साहेब पुढच्या कार्यक्रमाला रवाना. खर्च किती? 7-8 कोटी रुपये. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने स्वतःच्या योजनांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यासाठी पूर्वी खर्च केला नसेल. 250-300 कोटी रुपये जाहिरातीला, आणि ते योजना दारादारात जाऊन सांगण्यासाठी नवीन पोरं नेमायचं धोरण आहे 6 महिन्यासाठी, त्यासाठी परत 300 कोटी रुपये. पैशाची किती उधळपट्टी आहे, याचा परिणाम काय? मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय विभागाला पैसे नाहीत. आदिवासी आमचे गरीब महाराष्ट्रातले जे ठिकाणी त्यांना मदतीची गरज आहे, त्या जंगलात वनात राहणाऱ्या आदिवासींना देखील त्यांच्या योजना आता पोहोचत नाहीत, कारण सगळे पैसे डायव्हर्ट केले यांच्या वेगळ्या योजनांच्यासाठी. म्हणून महाराष्ट्रातल्या कोणत्याही योजना आता चालत नाही. तुमचे कोणी मित्र असतील, कॉन्ट्रॅक्टर, टेंडर भरून काम घेतलेले, त्यांना सांगा बिल मिळाल्याशिवाय, पहिलं बिल मिळाल्याशिवाय पुढच्या बिलाचं काम करू नका. एकनाथ शिंदेच्या काळात सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या चालू आहेत सध्या. आकडा सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. पण मला काळजी आता आहे की या महाराष्ट्रात त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरांच्या देखील आत्महत्या पुढच्या 4-6 महिन्यात सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काम केले, पेमेंट नाही. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडली. आणि यांनी भ्रष्टाचार किती करावा? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील या भारदारांनी त्यातनं पैसे काढले. आणि म्हणून आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी कोसळला. त्यांना महाराष्ट्रातली जनता कधी माफ करणार नाही. त्यांना शिक्षा, प्रायश्चित्त हे होणार. आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरलो. अमोल कोल्हे आहेत, मेहबूब शेख आहेत, आमचे सुनील गव्हाणे आहेत. आम्ही सगळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. 60-70 ठिकाणी या सभा कदाचित 60 ठिकाणी झाल्या असतील. या सर्व ठिकाणी लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की आमचा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता राज्य सरकार बदलण्यासाठी आता पूर्ण तयारीत आहे. फक्त वाट लोक बघतायत मतदानाची तारीख जाहीर व्हायची. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं फिरत असताना माझा असा अनुभव आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मी निलेश लंकेंचं का कौतुक करतो, तर राष्ट्रवादीकडे कुणी जात नव्हतं. त्यावेळी निलेश लंकेंनी तिकडची सगळी सोडवणूक करून पवार साहेबांच्याकडे येण्याचा निर्णय केला. म्हणून मला त्यांचं कौतुक आहे. कुठल्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं का मला माहित नाही. पण निलेश लंके साहेबांनी जी सुरुवात केली त्यातून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी धूमधडाका सुरू झाला. आमचे
विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या बरोबरच्या सगळ्यांनी निर्णय त्यानंतर घेतला. असे धडाधड निर्णय झाले. लोकसभेत वातावरण बदललं. महाराष्ट्र सगळा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहिला आणि महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा आमच्या निवडून आल्या. आज लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत जे सरकार ताठ होतं ते सर्व मार्गाचा आता अवलंब करायला लागले. त्यामुळे विधानसभेला सर्व प्रकारचे पाऊस पडतील. मी तुम्हाला सांगितलं कसे पैसे गोळा केलेले. प्रचंड पैसे आहेत. प्रचंड म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढा पैसा एकेका मतदारसंघात खर्च करायची तयारी आहे. महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता आपला स्वाभिमान न सोडता या सरकारला दूर करण्याचा निर्णय घेतलाय असं आम्हाला जागोजागी गेल्यावर आज दिसायला लागले. सगळ्या प्रकारची आश्वासनं दिली जातात. तुम्ही त्यांना म्हटलं साहेब आम्हाला चंद्र पाहिजे आमच्या गावात, निगोजला चंद्र आणून दिला पाहिजे, देतो म्हणून सांगतील. नाही म्हणायचं धाडसच नाही आता यांचं, नैतिकताच नाही राहिलेली यांची. आणि मग आता त्याच्यावर उपाय काय? तर जातीय दंगली करा, जातीय दंगली घडतील अशी विधानं करा. महाराष्ट्रामध्ये माणसात माणूस ठेवायचा नाही म्हणजे मग सगळं काही गोंधळात निर्माण होईल. मग महाविकास आघाडीच्या मतामध्ये काही वाटा मिळवण्यासाठी अजून एखादी आघाडी तयार करा. त्या आघाडीला जरा हवा भरा, त्यांनी मतं खाली पाहिजेत. आणखीन एक पक्ष आहे त्याला भरपूर काही कामाला लावलंय. म्हणजे आता सोशल इंजिनिअरिंग नाही, मतांचं इंजिनिअरिंग चाललंय. हितनं ह्याला कापा, हितनं ह्याला कापा. का तर महाविकास आघाडी निवडून येण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व मार्गाचा अवलंब होईल. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी ताकदीनं जसं निलेश लंकेंना साथ दिली तशी साथ तुम्ही उद्याच्या विधानसभेला तुम्हा सगळ्यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारांना देण्याची गरज आहे. तुमचं लग्न किती साली झालं? तुम्हाला किती झालं? आम्ही खासदारांच्यावर सोडतो, हितला उमेदवार कोण द्यायचा तो आम्ही काय बोलतो. कारण त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघात येऊन आम्ही नावं सुचवण्याची काही गरज नाही. मी लग्नात नाव घेतलं होतं का विचारणार होतो, नाहीतर आता घ्या. पण ते संगीत नाव असलं पाहिजे, उके नाही. पण हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. मला खात्री आहे की या मतदारसंघातल्या अनेक पाण्याच्या प्रश्नांच्या वर्षी मी जलसंपदा मंत्री होतो त्यावेळी निलेश लंके साहेबांनी अनेक कामात आग्रहानं काही भूमिका घ्यायला मला लावली. पाणी कमी आहे. राळेगण सिद्धीच्या तिकडच्या काही गावांमध्ये परत उपसा सिंचन योजना अशी 2-3 साठी आम्ही काही प्रयत्न करत होतो. डिंब्यातून टनेल करून माधव हे येडगावच्या याच्यात माणिकडोह मध्ये पाणी आणायचं. पवार साहेबांनी स्वतः 2-3 वेळा बैठका घेतल्या. माणिकडोह मधून डिंब्यातून माणिकडोहात पाणी जर ऍडिशनल आणू शकलो तर आपलं थोडंसं पाणी जास्त वाढेल. त्याचबरोबर साम्रद एक मला वाटतं इकडेच आहे का, साम्रद नगर जिल्ह्यात हिवरा इकडे वडज आहे. काही वळण बंधारे आपण हातात घेतले. ते फॉरेस्टच्या काही अडचणी आहेत. पण पुणे जिल्ह्यातले काही वळण बंधारे हे आता आपण मार्गी लावायचं काम आपण होतो त्यावेळी सुरू केलेलं आहे.
वळण बंधारे जर आपल्याला जादा पाणी देत असतील, देणारच आहेत ते, त्याचे आपण सुरुवात केली आहे. फॉरेस्टच्या परवानग्या घ्यायला सूचना दिलेल्या आहेत. पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र करून ती कामं सुरू करावीत असा प्रयत्न आहे. म्हणजे आपण त्यावेळी तयारी करत होतो की नगर जिल्ह्यात हे सामरत वगैरे नगर जिल्ह्यातले पाणी वळवून अकोल्यातून इकडे पाणी आणायचा प्रयत्न करण्यासाठी आहे. पण पुणे जिल्ह्यात जिथं हे डिंबे आणि बाकीची धरणं आहेत त्याच्यावर वळण बंधारे जर झाले तर आपल्याला 2-3 टीएमसी पाणी अतिरिक्त जर मिळालं तर ते म्हणजे किती टीएमसी पडणार आता माझ्याकडे कागद नाही आहेत, पण बऱ्यापैकी चांगलं अतिरिक्त पाणी आपल्याला उपलब्ध झालं तर ते पाणी आपल्या मतदारसंघातल्या आपण मागणी करत असणाऱ्या काही योजनांच्यासाठी देता येईल अशी आमचा त्यावेळी प्रयत्न होता. आपलं सरकार गेलं, पण मी आपणाला पुन्हा एकदा आई मळणगंगेच्या साक्षीनं सांगतो की आपलं सरकार आल्यावर या सगळ्या पाण्याच्या प्रश्नात आम्ही लक्ष घालू. पाण्याच्या प्रश्नात लक्ष घालून निलेश लंके साहेब म्हणतील त्याप्रमाणे या मतदारसंघातल्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही काम करू. आम्हाला 2-3 वर्षाचा काळ लागेल या सगळ्या गोष्टी चालना देऊन सुरू करून पाणी अडवण्यासाठी, आणि त्यासाठी वॉर फुटिंगवर आम्ही ही कामं पूर्ण करण्याचं काम करू. अनेक बाकीचे प्रश्न आहेत ज्याचा माझ्या आधी उल्लेख झाला असेल असं मी समजतो. वेळ बराच झालाय, पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्त द्यायचंय ही मनात आज खुणगाट बांधा, आणि ते प्रायश्चित्त देताना उद्याचं महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार येताना मी माझ्या सगळ्या आया बहिणींना इथं सांगेन की आज महाराष्ट्रात आया बहिणी रस्त्यानं शाळेत गेली मुलगी ही सुरक्षित परत येईल की नाही शंका आहे. आमची लाडकी बहीण कुठं गेली तर ती परत येईल का सुरक्षितपणानं ही सामान्य माणसाला चिंता वाटत असते. पैसे फार महत्वाचे नाहीये. आमच्या आया बहिणी ज्यावेळी बाहेर जातात आणि संध्याकाळी कामावरून परत येतात त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेची महाराष्ट्राचे सरकार गॅरंटी देऊ शकत नाही. बदलापूरमध्ये ज्या घटना झाल्या त्या घटना आणि त्यानंतर 1-2-3 घटना या प्रचंड धक्कादायक घटना आहेत, आणि त्या घटना एवढ्या गंभीर होत्या की हे महाराष्ट्रात सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र सरकारचं गृह खातं हे महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता देऊ शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो. हे लोक आता जाताना हे आमचे युतीतली लोक कार्यक्रम करतात, काही भाषणात सांगतात की आम्हालाच मत द्या नाहीतर ही योजना बंद होती. आम्हालाच मत द्या, आम्हाला जर नाही मत दिलं आणि आम्ही गेलो सरकारमधून तर या सगळ्या योजना बंद होतील अशी भीती आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना हे सावत्र भाऊ घालायला लागले. सावत्र भावांना माहित नाही की लाडक्या बहिणींना कुठला लाडका भाऊ आहे करेक्ट माहिती आहे, त्या फक्त 2 महिन्याची वाट बघतात. मी आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना हा विश्वास देतो की आमचं सरकार ज्यावेळी येईल तर यांनी ज्या योजना चालू केलेल्या त्या अधिक चांगल्या पद्धतीनं उत्तम आणि याच्यापेक्षा चांगल्या चालवण्याचं काम महाराष्ट्रात आम्ही सगळे करू. काही चिंता करण्याची गरज नाही. कुठल्या योजना बंद करणार नाही. आम्ही सकारात्मक लोक आहोत. आम्ही हे बंद करा ते बंद करा असले उद्योग नाही करत. पण मात्र तुम्ही केलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याची चौकशी तर अभ्यास करू. त्याचा चौकशी हा शब्द वापरणंही बरोबर नाही. पण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं कुठलीही योजना सक्षमपणाने चालवण्याची व्यवस्था करू. पण त्या पलीकडे मी जाऊन सांगतो आज महाराष्ट्रातल्या महिलांना गरज आहे ती सुरक्षिततेची. यासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये सरकार पुढाकार घेईल आणि कायद्यात काही दुरुस्त्या करेल. पोलिसांच्या कर्तव्यात देखील अधिक जबाबदारीपणा आणण्याची व्यवस्था करेल
आणि महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आमचं सरकार करून दाखवेल हे वचन मी आई मळगंगेच्या दारात तुम्हा सगळ्यांना देतो. फार चिंता करण्याची गरज नाही. आज महाराष्ट्रामध्ये महागाई पूर्ण पराकोटीला गेली. महागाई वाढली त्याच्यावर यांचा जीएसटी आहे. पोरांना आपल्या हाताला नोकऱ्या नाहीत. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल. पण शेतीमालाला दर नाही जे निलेश लंके साहेबांनी मांडलं त्या शेतीमालाचे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी महाराष्ट्रातला सोयाबीन असो, कपास असो, कांदा असो, दुधाचा प्रश्न असो, या सगळ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून खास व्यवस्था आम्ही करू. आणि ज्याला आधारभूत किंमत मिळत नाही, ज्याला जे परवडत नाही त्या परवडण्याच्या लेवलपर्यंत त्याचा परतावा जर मिळत नसेल तर ती गॅप भरून काढण्याची यंत्रणा महाराष्ट्र सरकार तुम्हाला करून देईल. तुम्हाला मोर्चे काढावे लागणार नाहीत, कुणाच्या दारात जावं लागणार नाही. अशी व्यवस्था आपलं सरकार आल्यावर आपण करून घेऊ. महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागे उभा राहण्याचं काम आमचं सरकार खंबीरपणाने करेल एवढा विश्वास मी तुम्हा सगळ्यांना देतो. खरं म्हणजे आपण सगळे मोठ्या संख्येनं आज इथं जमा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या नंतर या पक्षामध्ये येण्याची रीग लोकांची लागलेली. अनेक मोठे नेते मला भेटायला लागले. मला सांगतात की आम्ही मतदारसंघात फिरून आलो तर सामान्य लोक सांगतात तुतारी घ्या हातात. तुतारी नाही घेतलं तर काही खरं नाही. पवार साहेबांचा करिश्मा महाराष्ट्रात एवढा प्रचंड मोठा आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आले की हा नेताच महाराष्ट्राला तारून नेईल. महाराष्ट्राला या सगळ्यांच्या ताब्यातनं काढून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या ताब्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र देण्याचं काम शरद पवार साहेबच करतील ही महाराष्ट्राला तुंगाट आहे. आणि म्हणून तुतारीमध्ये आता ते गट बसायचे आहेत ना, त्यामुळे काही लोक जरा मुहूर्तावर काम करतात. त्यामुळे गट बसले की आपल्या पक्षात काही लोक प्रमुख लोक येण्याची शक्यता आहे असं मला कळतंय. माझी पण माहिती कमी असेल तर पण बऱ्यापैकी संख्या. पण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एक समर्थ पर्याय होतोय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकसंघपणाने जर राहतायत तर आपली काही खैर नाही अशी चिंता महाराष्ट्रातल्या आघाडीच्या युतीच्या सरकारला बसलेली आहे. आणि म्हणून आमचे अमित शहा काल परवा इकडे येऊन गेले. मी नाशिकला गेलो तर मला पत्रकार म्हटले होते अमित शहा आले, आढावा घेणार आहे. घेणारच ना म्हटलं. किती जागा पडणार याचा आढावा घेतलाच पाहिजे. किती जागा पडणार आहे. इलेक्शन चाललंय काश्मीरला, साहेब तिकडे नाही. इलेक्शन चाललंय हरियाणामध्ये विधानसभेचं, साहेब तिकडे नाही. साहेब कुठे तर नाशिकमध्ये, नागपूरमध्ये. का महाराष्ट्र हातातून चाललाय हे त्यांना दिसतंय. डोळ्यात दिखत पराभव दिसतोय त्यांना. आणि म्हणून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मग आदेश साहेबांचा काय, बूथ कमिट्या फोडा. 2 पार्ट्या फोडून झाल्या, आता गडी बूथ कमिटियां फोड़ो. वो शरद पवार जी को और उद्धव ठाकरे को रोकना है, किसी भी हालत में उनको रोकना है. म्हणजे संताजी धनाजी कसे औरंगजेबाला दिसायचे, औरंगजेबाच्या फौजांना, तसं झालंय. आणि ह्या दोघांना लय घाबरतात ते. कांद्याचा विषय लक्षात आला म्हणून शेवटचा मुद्दा सांगतो. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानातून भारतात आला. पानिपतची लढाई झाली. मराठी फौजांचं पानिपत झालं असं आपण तिथं म्हणतो. हे म्हणच पडली एवढी प्रचंड अहमद शाह अब्दालीने आपलं नुकसान केलं की मराठ्यांच्या फौजा इकडं तिकडे गेल्या. त्यांना पहिला पराभव हा अहमद शाह अब्दालीवर लढताना पानिपतवर सोसावा लागला. अनेक बहादर वीर शूर आपले तिथं
प्राणाची आहुती त्यांना द्यावी लागली. फार नुकसान मराठी राज्याचं झालं. त्याचं शल्य आजही 200 वर्ष आपल्या मनात आहे. आता तुमच्या कांद्यावरचा निर्यात कर बंद केला. कांदा निर्यात करायला पूर्ण परवानगी दिली. ज्यावेळी कांदा सामान्य लोकांच्या हातात होता त्यावेळी या बंदी होती. 40% निर्यात कर होता. पाकिस्तानचा कांदा दुनियाभर विकला त्यांनी चांगल्या दराने, पण भारताच्या कांदा उत्पादकांना ते फायदा मिळू दिला नाही. आता कांद्याची निर्यात कर बंद आणि निर्यात करायला मोकळीक दिली. कांद्याचे दर वाढायला लागले. दर वाढायला लागल्यावर जसं अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानातून आला तसं ह्या शहाने अफगाणिस्तानातून कांदा पंजाबमध्ये म्हणजे पानिपत जिथं झालं त्याच्या जवळ आला. पहिला लोड परवा पंजाबमध्ये आला आणि पुन्हा कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली. त्यामुळे एक शेवटची मुद्दा मी सांगून माझं भाषण संपवतो की भाजप नेहमी शेतीमालाचे दर वाढले तर महागाई वाढते असं समजणारा वर्ग हा भाजपचा वर्ग आहे. सिमेंटचे दर 200ची गोणी 400 रुपये झाली. यांना महागाई वाढलेली वाटत नाही. लोखंडाचे दर वाढले, महागाई वाढत नाही. पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, यांना वाटतच नाही की महागाई याच्यामुळे वाढते. पण जेव्हा महागाई शेतीमालाचे दर वाढतात त्याच वेळी वाढते. साखर वाढली तर महागाई वाढते. कांदा बटाटा वाढलं तर महागाई वाढते. गव्हाचे दर वाढवून दिले तर महागाई वाढते. हे आरोप शरद पवारांच्यावर पवार साहेब कृषी मंत्री असताना हेच भारतीय जनता पक्षवाले करायचे. त्यावेळी शरद पवार साहेबांनी उत्तर दिलेलं, बेलाशक तुम्हाला काय आरोप करायचे ते लोकसभेत इथं बोलताय त्यावेळी करा, पण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये शेतीमालाचे दर वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम हे आमचं तेव्हाचं आघाडीचं सरकार करतंय. हे उत्तर पवार साहेबांनी संसदेत दिलं होतं. आणि मी सतत आधारभूत किमती गव्हाच्या आणि बाकीच्या पिकांच्या वाढवतोय. त्याचं मूळ उद्दिष्टच हे आहे की शेतकऱ्यांना शेती करणं परवडलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे करणार असं ठामपणाने पवार साहेबांनी सांगितलं. त्यामुळं भाजपचा डीएनए काय आहे? शेतीमालाला दर न वाढवणे. भाजपचा डीएनए आहे भांडवलदारांच्याकडून ज्या गोष्टींची निर्मिती होते त्याचे दर वाढले तर त्यांना चालतं. भाजपचा डीएनए काय आहे हे 10 वर्षात कळलं. या देशात 2च माणसं प्राण श्रीमंत झाली. तुम्ही कधी लंकेसाहेब जगात श्रीमंत किती लोक आहेत ह्याचा अभ्यास केलाय का? जगात श्रीमंत माणसांच्या यादी जी लोक नव्हती पहिल्या 10 त्यात आपल्या देशातली 2 जण 10 वर्षात श्रीमंत झाले. आमच्या निवडच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही बदल नाही झाला, पण ठराविक मुठभर लोक जगात आणि देशात प्रचंड श्रीमंत झाली. यांच्या आशीर्वादानं झाली. आणि म्हणून ही भांडवली अर्थव्यवस्था आपल्या डोक्यावर लादण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न लोकशाहीच्या मार्गाने ही लोक करतायत. आणि म्हणून लोकशाहीच्या मार्गाने यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी तुमचा हा शेवटचा धक्का उद्या पाहिजे. शेवटचा यासाठी म्हणतोय की महाराष्ट्राचं सरकार एकदा भाजपच्या ताब्यातून गेलं तर तिकडे 2 पलटूराम मागाशी सांगितले ते बसलेले आहेत. एक तुमचं मत तुम्ही इथं महाविकास आघाडीला द्या. त्या मतात कालच मी कुठेतरी सांगितलं आपण कॅरम खेळतो. एका शॉटमध्ये 2 सोंगट्या खेळाय की नाही त्यांनी कॅरम. तसं आहे हे तुमचं एक मत. शेवटचा धक्का भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातनं हद्दपार होईल आणि देशातही त्यांचं सरकार जाईल. आणि त्यासाठी तुमचं एक मत फार मोलाचं आहे आणि ते मत मागण्यासाठी पुन्हा आम्ही येऊच. पण आज आपल्या सगळ्यांना थोडं जागृत करावं म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या सगळ्यांच्या दारात घेऊन आम्ही सगळे आलोय. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद शरद पवार साहेबांच्या तुतारीला आपण निलेश लंकेंच्या माध्यमातून दिला.
तोच आशीर्वाद उद्याच्या निवडणुकीत आम्हा सगळ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. निलेश लंके हे एक अजब रसायन आहे. मग अशी म्हटलं कुठे गेला होता, राहुरीला उशीर आले होते, कुठे गेला होता? नाही म्हटले ते जिल्हा परिषदेत काही शिक्षक बसलेले, त्यांची संच मान्यता 9 महिने पेंडिंग होती, ती उपोषणाला बसली होती. 4 दिवस झाले उपोषण करतात. मी गेलो. मग काय केलं, गेलो आणि त्या शिक्षणाधिकाऱ्याला बोलवलं. म्हटले एवढं लिही. 28 मधल्या 26 जणांची ऑर्डर मिळाली आणि मग इकडे आलो म्हटले. मी असं कधी बघितलेलंच नाही. सांगतो, मी इतक्या वर्ष राजकारणात आहे. 28 जणांची संच मान्यता राहिली होती, 9 महिने राहिलेली. त्यांनी उपोषण केलं, 4 दिवस उपोषण झालं. या तुमच्या नेत्याला कळलं, नेत्यांनी गेल्यानंतर तेवढं लगेच ऑर्डर. काय असतं अधिकारी, आता काय वर चाललंय म्हटल्यावर खाली सगळे धुवायला लागतात. वरचा पारदर्शी आहे, स्पष्ट आहे आणि कशातही नाही म्हटल्यावर खाली सावधतेने काम होतं. आता काय सगळ्यांना माहिती आहे वर काय चाललंय. 1 नंबरचं काय काम करतोय ते सगळ्यांना माहित असल्यामुळे इथं शिक्षणाधिकारी काय, तलाठी काय आणि ग्रामसेवक काय, सगळीच बोंब आहे. सगळ्यांनी अवसान घेतलेलं आहे या राज्यवटीत. कारण त्यांना माहिती आहे मी थोडंच करतोय, तो लय करतोय. मी काय 2-4 लाख खाली तर काय होतं, तिकडं 2-3 हजार कोटीचा कार्यक्रम चालू आहे. ही मानसिकता अधिकाऱ्यांची आहे आणि त्यामुळं असे वागणारे अधिकारी फक्त आणि फक्त निलेश लंकेंनाच वाकू शकतात. आणि म्हणून तुमचा माणूस हा अजब रसायन आहे. मी जे सांगतोय ते अजब रसायन ते हे. त्यामुळे आडेल तो त्यांच्या दारात गेला तर त्याचा प्रश्न सोडवण्याची ताकद तुमच्या या नेत्यात आहे. असा एक चांगला हिरा तुम्ही आमच्या पक्षातून दिल्लीला पाठवला. दिल्लीमध्ये देखील अजून त्यांना माहित नाही. अमित शहानी फोटो काढला, ठीक आहे. पुढच्या वेळी अमित शहा तुम्हाला चहा पाजायलाच त्यांच्या केबिन मध्ये घेऊन जातील. आणि सांगण्याचा मुद्दा हा की तुम्ही एका चांगल्या माणसाला, स्वच्छ, पारदर्शी, धाडस असणारं, धाडस फार महत्वाचं असतं. धाडस हे फार महत्वाचं असतं. त्यांनी आमदारकीवर पाणी सोडलं आणि खासदारकीला उभा राहतो म्हटले. पराभव झाला असता तर काय केलं असतं? तुम्ही सगळ्यांनी नावं ठेवली असती. कशाला तिकडे शरद पवारांच्याकडे गेला, तुम्हाला काय काम कळत नव्हती, काय नाही. तुम्ही काय म्हणत होता? हा, दिला. हे धाडसच आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही हातात ते लय दोरे बांधलेत की नाही, तेच काय नाही होते. धाडस पाहिजे, धाडस. धाडस असलं त्या दोऱ्यांचा उपयोग आहे. धाडस असलं तर किती पण दोरा. देव धाडसी माणसाचा मागे उभा राहतो. तुम्ही, तुमचं नाव काय? दत्ता निवडून घे. दत्ता निवडून घे. मेड इन कुठलं गाव? टाकळी डोकेश्वर ग्रामपंचायत सदस्य. तर धाडस तुमच्या नेत्यात. आमचा उपसरपंच नाही. आमदारकीचा राजीनामा देणे, पर ते कुठली आमदारकी? सत्तेतली आमदारकी. साहेबांनी पाहिले ना, इथं स्टोरी वेगळीच आहे. तुम्हाला माहिती आहे ती स्टोरी. त्यामुळं धाडस या माणसाचं कौतुकास्पद आहे. एवढं धाडस राजकारणात. पहिल्या टर्मचे आमदार होते तरी धाडस दाखवलं. एखाद्या 4 टर्म झाल्या, 5 टर्म झाल्या, आता दिल्लीला जाऊन एखाद्याचा कार्यक्रम करायचा म्हटला की केला, असे निलेश लंके. त्यामुळं मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं
माझ्याकडे महाराष्ट्रातली सगळी हिरे माणकं गोळा झालेली आहेत असं समजतं. निलेश लंके आहेत, बगरे गुरुजी आहेत, मगाशी गेलेले अमोल कोल्हे आहेत, तिकडं रणजित धैर्यशील मोहिते पाटील आहेत, तिकडं अमर काळे आहेत, बाया मामा आहेत, बजरंग बाप्पा एक आहे, एकापेक्षा एक. पण धाडस मात्र धाडसाचं डिपार्टमेंट काढू आपण आणि त्यांना त्याचं मंत्री करू. नाही खरंच मी तुम्हाला सांगतो, मी सोपं नाहीये. ग्रामपंचायतीच्या सरपंचला सांगितलं तू पंचायत समितीला उभा राहा पण इथं राजीनामा दे, तर तो म्हणे निवडून आल्यावर देतो. देतच नाहीत राजीनामा देत साधा प्रश्न आहे. हे धाडस कशामुळं? तुमच्यावरच्या प्रचंड विश्वासामुळे. निलेश लंकेंचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हे धाडस ते करू शकतात आणि तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आज संसदेत तुम्ही त्यांना पाठवलंय. तसंच या मतदारसंघातला पुढचा धाडसी उमेदवार तुम्ही मला द्या. नाव त्यांनी घ्यावं, माझी अट मी त्यांना सांगितली आहे. त्यांना संगीतात नाव घ्यायचं म्हणजे काय, उखाण्यात नाव घेतलं की माझा एबी फॉर्म तयार. पण अट आहे आणि तेही शरद पवार साहेबांच्या समोर येऊन घ्यायचं. त्यांना ज्यांना तिकीट द्यायचं त्यांचं नाव उखाण्यात घ्या. आमचं काय म्हणणं नाही, विनोदाचा भाग जाऊ दे. पण तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या. महाविकास आघाडीचे जागा वाटप झाल्याशिवाय नावं जाहीर करायची नाहीत असं बंधन आहे. त्यामुळं ते काल कुठे गेलो, अकोल्याला गेलो. असं भाषण सुरू व्हायच्या आधी एक जण म्हटला उमेदवाराचं नाव जाहीर करा, उमेदवाराचं नाव जाहीर करा. अरे म्हटलं बोलू दे. नाही आधी उमेदवाराचं नाव जाहीर करा. मला असं वाटलं की हा तेवढं नावच ऐकायला आलाय म्हणून मी म्हटलं आता मी बसतोच, म्हटलं मी भाषणच करत नाही. एवढीच बातमी झाली अर्धा मिनिटाची आणि जयंत पाटील संतापले. मी त्यानंतर पाऊण तास भाषण केलं, ते गेलं बोंबलं. एवढंच महाराष्ट्रात चालू झालं. त्यामुळं मी जास्त आता काही बोलत नाही. आपण सगळे अतिशय जिव्हाळ्याने प्रेमाने इथं आला. आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपलं सरकार आणल्यानंतर आम्ही निलेश लंकेने कागदावर लिहायचं आणि ते या जयंत पाटलांनी करून दाखवायचं, हा वादा तुम्हाला करून देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.